सांगलीत खुनाच्या घटनेनंतर ग्रामस्थांचा संताप, गावकऱ्यांचा पोलीस मुख्यालयावर मोर्चाकडे ठिय्या, कठोर कारवाईची मागणी, कायदा हातात घेण्याचा संतप्त नागरिकांनी केला निर्धार. सांगली शहरातील लिमयेमळा परिसरात गाडीचे हेडलाईट पडल्याच्या क्षुल्लक कारणातून नशेखोरांनी वडिलांचा मुलासमोर दगडाने ठेचून खून केला. या हल्ल्यात मुलगा सुयश हा गंभीर जखमी झालेला होता. मृत क्रांतिकुमार शेडबाळे यांच्या खुनानंतर संतप्त झालेल्या इनामधामणी गावातील ग्रामस्थांनी घटनास्थळी संताप व्यक्त करत पोलिसांना धारेवर धरले होते. लिमयेमळा परिसरात खुल्या भूखंडावर नशेखोरांचा राजरोसपणे हैदोस सुरू असतो. त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वारंवार मागणी करून देखील त्यांच्यावर अंमलबजावणी केली जात नसल्याचा आरोप इनामधामणी गावच्या ग्रामस्थांचा होता. आणि या घटनेनंतर पोलिसांनी दोघांना अटक करत एका अल्पवयीन मुलाला देखील ताब्यात घेतलं आहे. या घटनेनं सांगलीतील नशेखोरीचा काळा बाजार उघड झालेला आहे. या सर्व प्रकाराबाबत कठोर कारवाई करण्याची मागणीसाठी इनामधामणीतील ग्रामस्थांनी आज पोलीस मुख्यालयावर मोर्चा काढला होता. प्रारंभी विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांना मागणीचे निवेदन देण्यात आले आणि यानंतर पोलीस मुख्यालयात संतप्त ग्रामस्थांनी ठिय्या मांडला. गर्दुल्यांवर कारवाई करावी अशी मागणी यावेळी ग्रामस्थांनी केली. त्यानंतर पोलीस अधीक्षक संदीप हुगे, अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारवकर यांनी स्वतः ग्रामस्थांशी संवाद साधत निवेदन स्वीकारले. विश्रामबागसह ग्रामीण भागातील खुल्या भूखंडावर पोलिसांची गस्त वाढवण्यात येते आहे. नशेखोरी करणाऱ्यांविरोधात आम्ही कठोर कारवाई करू. असे प्रकार कुठे आढळल्यास थेट पोलिसांशी संपर्क साधावा. त्यांची नावे गोपनीय ठेवू. गुन्हेगारी रोखण्यास आमचे प्रथम प्राधान्य असल्याचे त्यांनी जमावाला आश्वासन दिले आहे. विकास पाटील, इनामधामणी. काल जी घटना घडलेली आहे इनामधामणीतली, त्याच्याकडे जर मानवीच्या दृष्टिकोनातून बघितलं आपण, एका मुलासमोर त्याच्या बापाचा खून होणं किती वाईट घटना आहे तुम्ही जरा विचार करू शकता. त्या मुलावर काय आघात झाला असेल. समोर आपल्या बापाचा खून जातोय काय, कशामुळे ही घटना घडायला लागली आहे. व्यसनाधीनपणा किती आमच्या धामणीभोवती आम्ही किती सहन करायचं. तर रोज उठून रोजचं रोज आहे. आमच्या शेतात आम्हाला जायला त्रास व्हायला लागला आहे. रोज माणसं डायरेक्ट चाकू आणि हे कोयता वगैरे त्यांच्याकडे असतो. नाही पडलं तर दगड तर असतोच लोकांच्याकडे. व्यसनेच्या ह्याच्यात त्यांना काय करायला काही कळत नाही. पोलिसांना फोन केलं तेवढी येतात. ठराविक माणसं आहेत, 2-4 फिरून जातात. नाही म्हणत नाही आम्ही, पोलिसांचं कर्तव्य पार पडतात. पण आल्यावर 200 घे, 500 घे किंवा हे आम्ही असा हे करत नाही, आरोप करत नाही आहे. आम्ही बघितलेला आहे स्वतः. ह्या विषय आहे, चर्चा आहे लोकांच्यात. हे खोटं कोण बोलत नाही आहे. आणि कसा विषय व्हायला लागला आहे, काय विषय व्हायला लागला आहे. अत्यंत सुरक्षाही पोलिसांच्या हातात देऊन आम्हाला आता चालणार नाही का असं वाटलं आहे. ह्या सगळ्या नशाखोरीच्या ह्याच्यात मला वाटतं नागरिक जागृती मंचनं स्वतःला स्वपरवाने द्या म्हणून त्यांनी मागणी केली आहे. आता आम्हाला पण तीच वेळ आलेली आहे. रोज कोण उठून तुम्हाला पोलिसांना बोलवणार आहे. आमचं स्वसंरक्षण आम्ही करायला पाहिजे. पोलिसांना फोन केलं, आलो म्हणतात, येता म्हणतात. आल्यावर हद्दीचा वाद असतो. काल झालेली ही घटना दोघांचे, विश्रामबाग आणि ग्रामीण. त्यांनी म्हणतात तुमच्यात आहे, यांनी म्हणतात आमच्यात आहे. ह्याच्यात भांडणं झालेलं आहे. त्याच्यामुळं ते पोलिसांच्यावर राहावं की नाही राहावं हा आता प्रश्न पडलेला आहे. हे सांगून आम्हाला एवढंच सांगायचं आहे की पोलिसांना पण विनंती आहे आणि प्रशासनाला विनंती आहे की आमचं स्वसंरक्षण आम्हाला करायला द्या. मागं पण ह्याला दरोडा झाला होता त्यावेळी आम्ही टीम स्थापन केली होती गावातली. पोरं सगळी आमची जुनी धामणी असू दे, बामणी असू दे, धामणी असू दे, अंकलीसुद्धा असू दे, प्रत्येक गावात युवक होते. पोलिसांना मदत तयार करायला आज 100 पोरं तयार आहेत. फक्त पोलिसांनी परवानगी द्यावी. आम्ही सांभाळायला तयार आहे. मी उज्ज्वला सुकुमार चौधरी. मी एक सामाजिक कार्यकर्ते आहे. आज जो झाला धामणीमध्ये सांगलीच्या हद्दीतच जो खून झाला तो पुरुषांचा झाला, क्रांतिकुमार शेडबाळे यांचा. आज पुरुष सुरक्षित नाही तर महिला काय सुरक्षित राहणार आहेत हा महिलांनी सुद्धा विचार करायला पाहिजे. आणि आज बाहेर महिला संध्याकाळच्या गेल्या तरी बरेच हल्ले होतात. बऱ्याच महिलांना त्याचा त्रास होतो आहे. मुलं मागे लागतात. आज 80 फुटी रोडला आणि आनंद चिंतामणच्या सोसायटीच्या जवळपास रात्री 12 वाजता फटाके उडवून वाढदिवस करतात आणि तलवारी आणि चाकू घेऊन ती मुलं हिंडतात. तर ह्याचीसुद्धा बंदोबस्त ह्याचा व्हायलाच पाहिजे. आणि आज महिलांना सुरक्षित राहण्यासाठी सगळ्यांनी मिळून, पुरुष सुरक्षित नाही तर महिलासुद्धा सुरक्षित व्हायला पाहिजेत. ह्यासाठी आपण सगळ्यांनी मिळून काम करायचं आहे. नमस्कार, मी कृष्णकांत रमेश लिमये, राहणार लिमयेमळा, विश्रामबाग. आत्ताचा मी पोलीस निरीक्षक साहेब आणि पोलीस मेन प्रमुख आहेत घुगे साहेब यांना आम्ही निवेदन दिले. मागील काही वर्षभरापासून आपल्या लिमय चौक परिसरामध्ये दत्तनगर असेल, वृंदावन विलास या सोसायटीच्या बाजूला इनामधामणी इथं नशा करून अनेक गांजेगिरी मारून पोरं फिरायला लागलेत. आणि त्यामुळं काल जी घटना घडली ती अत्यंत दुर्दैवी घटना आहे. ती कसं झाली, सामान्य लोकांना बाहेर फिरण्यासाठी प्रचंड अडचणी यायला लागल्यात. आणि रात्री अपरात्री ही पोरं नशा करून फिरणं, मोठमोठ्यांना गाणी लावणं, हे प्रचंड गोष्टी वाढलेल्या आहेत. तर ह्याच्यावर कारवाई व्हावी अशी आमच्या समस्त नागरिकांची इच्छा आहे. आणि लवकर त्यांना बंदोबस्त व्हावा. आणि आमची मेन अडचण अशी आहे की ह्या लोकांना सप्लाय कोण करते त्याच्यावर बंदी व्हायला पाहिजे. आमची ही सगळ्या ग्रामस्थांची इच्छा आहे. धन्यवाद.
ब्युरो रिपोर्ट SPN मराठी सांगली.